शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ। शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ। अंत काल को भव सागर में उसका बेड़ा पार हुआ। भोले शंकर की पूजा करो, ध्यान चरणों में। शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ। शिव शंकर
Hare
त्रिभुवनी उद्धार भोळा राजा शिवशंकर जो चित्ती जया वासना जो चित्ती जया वासना पूर्वळ याची क्षणा याची कुळ न पाहे काही याची कुळ न पाहे काही वास कैलासच्या ठाई जो चित्ती जया वासना पूर्वळ यासी क्षणा एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे शिव नाम पवित्र जपे जो चित्ती जया वासना पूर्वळ यासी क्षणा विठ्ठला 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 कैलाशी राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माता मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझवीन शंभो मज कोण तारी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रोक्मिणी माऊले ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रोक्मिणी पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय महायोगपीठे तटे भीमरथ्यं स्वरं कुण्डलिकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः Hallelujah.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर जो चित्ती दया वासना पूर्वळ याची क्षणा याची गुण पाहे काही याची गुण पाहे काही वास कैलासच्या ठाई जो चित्ती दया वासना पूर्वळ याची क्षणा एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे शिव नाम पवित्र जपे जो चित्ती दया वासना पूर्वळ याची क्षणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी चिंतना करिता निवडलेला अभंग श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 3 चरणाचा अभंग आजच्या चिंतना करिता निवडलेला आहे. विठ्ठल आज या अभंगामधून शांती ब्रह्म एकनाथ महाराज जो देवानी देव आहे कोण जप देवन का बाबा महादेव सर्व देवाचाही देव आहे त्यांच्या उदाहरणाचे वर्णन करतात. वरण नाही वर्णन करतात. महाराज वरण आणि वर्णन यामध्ये फार फरक आहे. वर्णाचे प्रकार 2 आहेत. किती आहेत? 2. वरण कधी खालात ना वरण तुरीच्या डाळीचं असतं. वरण कोणी जर खाल्लं नसेल पंक्तीला किंवा भंडाऱ्यात मिळतंय तिथे जाऊन खा. मला सांगा वर्णाचे प्रकार किती? मायबाप वर्णाचे प्रकार 2 आहेत. वर्णाचे प्रकार 2 आहेत. पहिलं वरण डोळस असतं आणि दुसरं वरण आंधळं असतं. पहिल्या वर्णाला डोळस वरण म्हणायचं आणि दुसऱ्या वर्णाला आंधळं वरण म्हणायचं. आपण जेव्हा ताटावर आपल्याला जेव्हा पंक्तीला गेल्यावर ताटावर वरण भात वाढतात त्या भातावरून ते वरण दुसऱ्याच्या पत्रावळी खाली म्हणजे शेजाऱ्याच्या पत्रावळी खाली जे वरण जातं त्या वर्णाला डोळस वरण म्हणायचं आणि जे भातावर टाकल्या जागीच त्या भातावर राहतं त्या वर्णाला आंधळं वरण म्हणायचं. विठाला विठाला तर मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामधून देवाची स्तुती करतात. देवांच्या गुणांचं कौतुक करतात. मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्तुती करतात. त्रिभुवनी 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 उद्धार. महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव सांगितले. किती देव सांगितले? 33 कोटी. त्या 33 कोटी देवामध्ये 3 देव मानकरी आहेत. कोणकोणते? ब्रह्मा विष्णू आणि महेश. आणि या 3 देवामध्ये 2 देव पूजनीय आहेत. कोणकोणते? विष्णू आणि महेश. विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव हा 33 कोटी देवामध्ये मूर्ख सांगितला आहे. कारण ब्रह्मदेव हा स्वतःच्या मुलीच्याच मागे लागला होता. जो व्यक्ती स्वतःच्या मुलीवर
वाईट दृष्टी टाकतो त्या व्यक्तीची आधी मूर्खपणाचे लक्षण. मग ब्रह्मदेव मूर्ख आहे, ब्रह्मदेव मूर्ख आहे तर विष्णू आणि महादेव यांच्यामध्ये मोठं कोण? महाराज, वास्तविक पाहता दोन्ही पण समानच आहेत. एका विद्वतेमध्ये दोघे पण समानच होते. त्यांचं नाव सुद्धा पवित्र आणि ते दोघं एकमेकांचं भजन करतात. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. महादेव रामाचं भजन करतात आणि राम सदाशिव पुजतात. महादेव रामाचं भजन करतात आणि राम सदाशिव पुजतात. महाराज, ह्या दोन देवाचं चांगलं चालतंय, पण आपणच कुत्र्यावानी भांडण करून परेशान. आता काही जास्त नाही, पण 15 ते 20 वर्षाच्या काळात असं चालायचं. लोक रात्री जागर करायला जायचे. आता कशाच्या मायबाप जागली. प्रत्येक शेताकडे बघलं तर इकडं झटकाव आहे, तिकडं झटकाव आहे. कुठं बघलं तिथं झटका मशीन लावलं. मग कुठं असतील जागर करायचे, ते पण खेड्या गावात असतील, ते बी 2-3 घर जागर करायचे. मग 15 ते 20 वर्षाच्या काळात, म्हणजे पूर्वीच्या काळात असं चालायचं की लोक शेतामध्ये जागर करायचे. त्या दोघा शेतकऱ्यांसोबत दोघांचं पुत्र असायचं. 7-8 वाजले की घरचे भाकर घेऊन यायचे. हा शेतकरी शेजारच्या शेतकऱ्याला आवाज देत होता, रामभाऊ तुमची भाकर आली का? तो शेतकरी म्हणाला, आली तुमची? माझी पण आली, या जेवण करू. दोघं एका जाग्यावर यायचे. याची भाकर त्याची भाजी, दोघांचं मस्त चाललंय. पण दोघा मालकाचे कुत्रे दोघांच्या बरोबर होते. ह्या 2 शेतकऱ्यांचं पोट भरून जेवण चाललंय, पण त्यांचे कुत्रे भांडण करून परेशान. तसंच मायबाप, या 2 देवाचं चांगलं चालतंय, पण आपण भांडण करतो कुत्र्यावानी. विठाला विठाला पंढरपूरला कोण कोण गेलंय हात वर करा. पंढरपूरला कोण कोण गेलंय हात वर करा. मला सांगा, विठ्ठलाचा अभिषेक केलाय का? कोण म्हणत नाही. आपण गावामध्ये, मंदिरामध्ये, आता कोणत्याही गावात मंदिर तर देवाचे असतात, कोणत्याही देवाचे असतात. मग या गावामध्ये हनुमानाचं म्हणजे मारुतीरायाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घेण्यासाठी लाज वाटते. मग पंढरपूरला जाऊन देवाचा अभिषेक करायचा कधी? जर अभिषेक करायची वेळ आली तर ध्यान देऊन पहा. पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर शंकराची पिंड आहे. हात लावून पहा. याचा अर्थ पांडुरंग परमात्मा आपल्या डोक्यावर शंकराला घेऊन असतात.
याचा अर्थ पांडुरंग परमात्मा आपल्या डोक्यावर घेऊन शंकराला नाचतात. मग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग असं आहे की ते लिंग म्हणजे रामेश्वर. ते लिंग म्हणजे रामेश्वर. आणि पार्वतीने महादेवाला विचारले याला रामेश्वर नाव देण्याचं कारण काय, याला रामेश्वर नाव देण्याचं कारण काय. तेव्हा महादेवाने उत्तर दिले राम ज्याचा ईश्वर. कुणाचा? राम ज्याचा ईश्वर म्हणूनच रामेश्वर. आणि माते सीतेने हाच प्रश्न प्रभू रामचंद्राला विचारला तर प्रभू रामचंद्राने उत्तर दिले रामाचा ईश्वर म्हणूनच रामेश्वर. विठ्ठला विठ्ठला रामाचा ईश्वर म्हणूनच रामेश्वर. मायबाप ह्या 2 देवाचं चांगलं चालतंय, ह्या 2 देवाचं चांगलं चालतंय, पण आपणच कुत्र्यावानी भांडण करतो. हरि हर वेद हरि शिवभक्त शिवशिव म्हणतो आणि विठ्ठल भक्त विठ्ठल विठ्ठल म्हणतो. अरे बाबांनो, एवढा वादावाद कशाला? ते 2 देव एकमेकाचे पुजणे आहेत, मग आपणच त्यांच्यामध्ये तिरस्कार का करून द्यायचा? एका जागी असं म्हणलं आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एकमेकाचे हृदयी गोडी सागरेच्या ठाई. हरीसी पूजला शिव दुरावला, हरीसी पूजला शिव दुरावला, अदपाद झाला तया नरा विठाला विठाला. मायबाप शिव पूजवला आणि विठ्ठल दुरावला तरी नरकात जावं लागते, आणि विठ्ठल पूजवला शिव दुरावला तरी नरकात जावं लागते. विठ्ठल पूजवला शिव दुरावला तरी नरकात जावं लागते, आणि शिव पूजवला विठ्ठल दुरावला तरी नरकात जावं लागते. मायबाप 5 मिनिटाचा दृष्टांत आहे, शांतपणे ऐका. एक शिवभक्त होता आणि एक विठ्ठल भक्त होता.
एक शिवभक्त होता आणि एक विठ्ठल भक्त होता. शिवभक्ताची मुलगी वैष्णव भक्ताच्या घरी दिली. शिवभक्ताची मुलगी वैष्णव भक्ताच्या घरी दिली. मुलगी छान होती, काम धंदा चांगला करायची, स्वयंपाक चांगला करायची. पण काय झालं, मुलगी खेड्या गावात दिली. मग खेड्या गावात अशी प्रथा असते, रोज सकाळी गाईच्या शेणाने सारवणे, रोज सकाळी गाईच्या शेणाने सारवणे. मग हे खेड्या गावातच का चालतं? कारण खेड्या गावात अंगण राहतात. शहरात शहरात का नाही चालत? कारण शहरात कशाचे आलेत अंगण, त्याला हाकायला का पुरत नाही. दलिंदर कुठलं की घरी येऊन हाकतात. महाराज जमाना तसा आहे हो. वारे तेरी गजब की दुनिया, वारे तेरी गजब की दुनिया, अरे मूर्ख तू बदल और तेरी सोच बदल, फिर दुनिया बदल जाएगी. पहिले असं चालायचं माय बाप, पहिले असं चालायचं. लोक घरी खात होते आणि बाहेर संडासला जात होते. आता असं चाललंय, लोक बाहेर खायला पण घरी संडासला गेले. तर वारे तेरी गजब की दुनिया. पहिले लोक वाढणारे फिरत फिरत वाढायचे आणि जेवणारे बसून जेवायचे. आता असं चाललंय, वाढणारे बसून वाढायला येतं आणि जेवणारेच बोंबलत फिरायला येतं. वारे तेरी गजब की दुनिया. पहिल्या परंपरेत आणि आताच्या परंपरेत फार बदल झालेला आहे. ती सून सारवीत होती, सासऱ्यानं पाहिलं, सासरा ओरडला. सुनबाई घाबरली. मामाजी माझं काय चुकलं का? माझं काय चुकलं का? चुकलं म्हणजे तुला काय माहित नाही का? आपण वैष्णव भक्त आहोत. आपल्याला आडवं चालणार नाही, आपल्याला उभंच पाहिजे. माय बापाच्या का बापानं उभं सारवलं होतं का उभं? त्या सुनानं कसं तरी वाकडं तिकडं, कुठं कोरडं कुठं वल्लं सारवलं. मायबाप एवढा भेदभाव करतात देवामध्ये. शिव भक्ताचा गंध आडवा भस्म आहे आणि वारकरी संप्रदायाचा विठ्ठल पांडुरंगाचा गंध आहे. एवढा भेदभाव करतात. मग तेवढ्याच 5 मिनिटाने सासरा हातावर विठोबा म्हणजे घेऊन आला. पहा किती कमाल. भक्त कुणाचा होता मायबाप? विठ्ठलाचा. आणि मंजनाचं नाव सुद्धा विठोबा. मग सुनबाईनं पाहिलं. सुनबाई म्हणाली, मामांजी तुम्हीच तर मला सांगलं होतं आपण वैष्णव भक्त आहोत, आपल्याला आडवं सारवणं जमणार नाही. मग तुम्हीच आडवे दात घासता. तो आपण वैष्णव भक्त आहोत, आपल्याला आडवे दात घासाय चालणार नाही, आपल्याला उभेच दात घासाय पाहिजे. उभे दात कसे घासायचे महाराज? एक बोट नाकात एक बोट तोंडात असे घासायचे उभे दात. महाराज त्या सासऱ्यानं कधी महादेवा पुढे हात जोडले नसेल, कधी शिवभक्ता पुढे हात जोडले नसेल, पण शिवभक्ताच्या मुली पुढे नक्कीच हात जोडले. विठ्ठला मायबाप हे 2 देव समानच आहेत, पण ते 2 देव समानच आहेत, पण आपण त्याच्यावर तिरस्कार करतो. कधीच तोंडाकडे करून बघत नाही. समोर आपला निघून जातो. हा भी तसाच. मायबाप मी आधी सांगितलं दोन्ही देवामध्ये फरक नाही, पण आता सांगते दोन्ही देवामध्ये फरक आहे. आधी काय सांगितलं? दोन्ही देवामध्ये फरक नाही, पण आता सांगते दोन्ही देवामध्ये फरक आहे. दोन्ही देवामध्ये फरक आहे.
मग कोणी म्हणाल महाराज आम्ही एवढं कीर्तन ऐकलं तुमचं, म्हणजे मी जेवढं बोलले तेवढं ऐकलं, पण तुम्ही का आम्हाला एवढं समजलं का? आधी आम्हाला सांगलं दोन्ही देवामध्ये फरक नाही, आता सांगता दोन्ही देवामध्ये फरक आहे, तुम्ही का आम्हाला काही एवढं समजलं का? माय बाप तुम्ही वेड्या की शहाणे हे मला माहित नाही, कारण मी या गावची नाही. मला एवढंच माहित आहे विठ्ठलामध्ये आणि शिव म्हणजेच महादेवामध्ये फार फरक आहे. मग फरक सांगायचा का? 33 कोटी देवामध्ये त्रिभुवनात जर कोणी उद्धार असेल तर ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. त्रिभुवनी उद्धार, त्रिभुवनी उद्धार, ते म्हणजे शिवशंकर. शिवशंकराला कधी पण मागा, केव्हा पण मागा, तात्काळ देतो. केव्हा पण मागा, कधी पण मागा, तात्काळ देतो. मायबाप कर्ण उद्धार होता पण त्याला सीमा होती. कर्ण उद्धार होता पण त्याला सीमा होती. कर्ण उद्धार होता ते देण्यासाठी काही विचार करीत नव्हता. देण्यासाठी काही विचार करीत नव्हता. एक वेळेस एका ब्राह्मणाला त्याच्या मुलाची मुंजी करायची होती. त्याच्या मुलाची मुंजी करायची होती. त्या ब्राह्मणाला सोन्याची गरज होती. त्याला माहित होता अंग देशाचा राजा उद्धार आहे, त्या राजाकडे म्हणजेच कर्णाकडे गेलं पाहिजे. मग तो ब्राह्मण कर्णाच्या राजवाड्याकडे निघाला. कर्ण दाढी करण्याकरता बसला होता. नाव्याने म्हणजेच वारकाने त्याच्या दाढीला साबण वगैरे लावून दाढी चालू होती. तेवढ्यात तो ब्राह्मण तिथे पोहोचला. कर्णाने पाहिलं. कर्ण म्हणाला, का हो ब्राह्मण देवता, इथे काय काम काढलं? ब्राह्मणाने हात जोडून म्हणाला, मालक मला सोन्याची गरज आहे. मला माझ्या मुलाची मुंजी करायची आहे. मला सोन्याची गरज आहे. महाराज, कर्णाने आपल्या डाव्या हाताकडून पाण्याची सोन्याची वाटी होती. पहिल्या काळामध्ये पोता आतरून दाढी किंवा कटिंग करीत होते. आता कसं चाललंय, एका दुकानामध्ये जायचं, कटिंगच्या कुठ्या बघल तिथं मशीनच फिरवलेत. मायबाप, म्हशीला सुद्धा भादरायला मशीनच आहेत. म्हशीला सुद्धा भादरायला मशीन आहेत. पहिल्या काळात पोता आतरून दाढी कटिंग करत होते. मग जे दाढीसाठी जे साहित्य लागतं ते वारकाच्या उजव्या हाताकडे राहतं आणि ज्याची दाढी करायची आहे त्याच्या डाव्या हाताकडे राहतं. मग कर्णाने ती वाटी तात्काळ डाव्या हाताने उचलली आणि ब्राह्मणाला दान केली. महाराज, नियम काय सांगते, शास्त्र काय सांगते? दान करता वेळेस धर्म करा. दान करता वेळेस धर्म करा. कोणी म्हणेल महाराज, दान करणं बरोबर आहे का? दान करणं बरोबर आहे का? एकमेकाला देणं बरोबर आहे का? महाराज, दान करता वेळेस धर्म करा. मग पण धर्म कसा करायचा? दान देता वेळेस उजव्या हाताने दान द्यायचे, पवित्र होऊन दान द्यायचे, मन म्हणजे अंतःकरण शुद्ध करून दान द्यायचे.
मग कर्णाला माहित होत धर्म काय सांगते, उजव्या हाताने दान देणे, पण कर्णाने डाव्या हाताने तिथे वाटी उचलली आणि ब्राह्मणाच्या हातात दान केली. मग कर्णाला माहित होत पण त्याने काहून डाव्या हाताने वाटी दिली? कारण माणसाचा विचार कधी बदलेल हे सांगता येत नाही. आपण जे त्याला वाटी देणार आहोत, सोन्याची वाटी देणार आहोत, ती वाटी देणार आहोत, 2 मिनिटांमध्ये जर माझा विचार बदलला आणि ती वाटी मला द्यायची, ती वाटी मी देणार नाही असा जो माझा विचार बदलला, तर मी त्याला द्यायचं ते बी देऊ शकणार नाही. म्हणून मायबाप त्याने आपल्या डाव्या हाताने वाटी उचलली आणि ब्राह्मणाला दान केली. मग कोणी म्हणाल महाराज, मग कर्णाने दान केलं हे बरोबर आहे का? कर्ण तर बिन आंघोळीचा बसला होता, दाढी करण्याकरता बसला होता, मग त्याने आंघोळ सुद्धा केली नव्हती, म्हणजे तो पवित्र नव्हता. आणि त्याने वाटी उजव्या हाताने द्यायची सोडून डाव्या हाताने दिली. मग त्याचं दान करणं बरोबर आहे का? मायबाप इतिहासात जे दाते होऊन गेले, कर्ण असो कोणी पण, इतिहासात जे दाते होऊन गेले त्यांच्याविषयी बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. आपल्या घरी जर भिक्षुक आला, बाया घराच्या दारा लावून शेजाऱ्याच्या घरी जाऊन बसतात, तिथूनच बोंबल देतात, ओ महाराज त्याच्या घरी कशाला चला, त्याच्या घरी तर कोणीच नाही, कशाला चला. हिरव्यागार तोंडाच्या बाया त्याला मुठभर सुद्धा दान धर्म करत करणं होईना, त्याला मुठभर सुद्धा दान धर्म करत होईना. विठ्ठल विठ्ठल त्यांना मुठभर सुद्धा दान धर्म करत होईना. कारण मायबाप त्यांना दान धर्म म्हणजेच काही माहित नाही. काळ्या तोंडाच्या त्याला मुठभर सुद्धा दान धर्म करता येईना. मग महाराज शिवशंकर पांडुरंग परमात्मा देतो पण त्याला वेळ लागतो, पण शिवशंकराचं असं नाही, त्यांच्या तुलनेत कोणी बसत नाही. पांडुरंग परमात्मा देतो पण कधी देशी तेव्हा घ्यायची ऐसा अससी उद्धार, देशी की तेव्हा घ्यायची ऐसा अससी उद्धार. मायबाप पांडुरंग परमात्मा देतो पण केव्हा आपण त्यांना आपल्याला देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, तेव्हाच तो आपल्याला देतो. मायबाप सुदामाची सोन्याची सुदाम पुरी करून दिली. सोन्याची सुदाम पुरी करून दिली. कारण कधी करून दिली? त्याने जेव्हा मुठभर पोहे दिले, त्या मुठभर पोह्याच्या बदल्यावर याला सुदामाची सुदाम पुरी बनवून दिली. मायबाप शिवशंकर देतो पण कसं देतो? तात्काळ, म्हणजे तात्काळ. ते महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात
येतो, पण तात्काळ म्हणजेच तात्काळ. महाराज, रामायण महाभारतामधला विषय आहे. रामायण तर सर्वांनाच माहित आहे, मग राम कोण होता हे जाऊ द्या. महाभारत तर सर्वांनाच माहित आहे, मग अभिमन्यू कोण होता हे जाऊ द्या. पण अख्खा स्वराज्य घडवणारा राजा कोण होता, माझा राजा कोण होता? जिजाऊ मासाहेब कोण होत्या? सांगते, भजन करा विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा कोण होते? वारकरी संप्रदायाचा पाया. तुकोबा कोण होते? वारकरी संप्रदायाचा कळस. आणि अख्ख्या हिंदू धर्माचे दैवत म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अख्ख्या हिंदू धर्माचे दैवत म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. एका चांडाळानं मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही एवढं छत्रपती शिवाजी महाराजाला आपलं दैवत म्हणता, एवढं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला आपलं दैवत म्हणता, पण त्यांचे मंदिर का नाहीत? मी त्या चांडाळाला उत्तर दिलं, अरे चांडाळा, जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जरी मंदिर नसतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जरी मंदिर नसतील, तर त्यांच्यामुळे सारे मंदिर उभा आहेत. त्यांच्यामुळे सारे मंदिर उभा आहेत हे विसरू नको. जिजाऊ माते तुम्ही जर नसत्या, जिजाऊ माते तुम्ही जर नसत्या, तर नसती राहिली आमनी तुळस, नसती राहिली आमनी तुळस, दिसले नसते मंदिरावरती कळस. जिजाऊ माते तुम्ही जर नसत्या राहिल्या, तर बाटल्या असत्या आमच्या मुली बाळी, बाटल्या असत्या आमच्या मुली बाळी, दिसले नसते कुंकू पाळी. महाराज, आपला जो हिंदू धर्म आहे ते फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांमुळेच आहेत. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, माझा शिवरायांमुळेच. शिवरायांनी एवढी क्रांती केली, एवढं स्वराज्य उभा केलं, याचं कारण माते जिजाऊने त्यांना पुष्पराज दाखविला होता. बरोबर आहे का? बरोबर आहे. कोणी म्हणाल महाराज पुष्पराज दाखविला होता? मग पुष्पराज तर सगळ्या लहान लहान लेकराला देखील माहित आहे. पुष्पराज कुणाला माहित आहे? दाखवू का? ए बाळू तिकडे ते नाही ते. मी अर्ध गाणं म्हणते, तू पुढचं म्हणायचं. जमते? तेरी झलक शरफी. बाबूरावाला आता देवाची द्वारी. महाराज हे बघा आताची क्वालिटी. महाराज पिक्चर मधले गाणे सर्वांनाच माहित आहेत, पिक्चर मधले गाणे सर्वांनाच माहित आहेत, पण रामायण महाभारत कुणाला सुद्धा माहित नाही. कारण लाज वाटते आपल्या लोकांना, आपल्या हिंदू धर्माच्या लोकांना लाज वाटते. महाराज हात जोडून माफी मागून बोलते, या लहान लहान लेकराला बोलण्याविषयी काही फायदा नाही. कारण खरी चुकी यांच्या आईचीच असते. मुलाला चांगलं वळण लावणं, मुलाला चांगलं शिकवण देणं, यामध्ये प्रथम क्रमांक आईचाच आहे. आणि हिरव्यागार कोणाची? नवरा जर कधी आपल्या लेकराला मारत असते, तेव्हा ही जाती आपल्या पदराच्या मागे लपवती. एकच आहे ओ, एकच आहे, कशाला मारता जाऊ द्या की, कशाला मारता जाऊ द्या की. मार बाप एकच आहे, तर गावाला हळद कुकू लावून नंदी म्हणून सोडून दे. हा गावाला हळद कुकू लावून नंदी म्हणून सोडून दे. महाराज हिच्यामुळे हे पुष्पराज बनाले. त्याला ज्ञानोबा कोण, तुकोबा कोण हे सुद्धा माहित नाही. ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, शिवबा रोग येऊ दे याला. ज्ञानोबा कोण, तुकोबा कोण हे सुद्धा माहित नाही. मायबाप माझ्या ज्ञानोबांनी लहानपणात ज्ञानेश्वरी सांगितली. शिवबांनी लहानपणात स्वराज्य घडवलं.
ज्ञानोबा कोण तुकोबा कोण हेच माहित नाही. ह्या पालत्या पायाच्या बाळामुळे घराचीच काय गावाचीच काय तालुक्याची इज्जत देखील जाईल. कारण 2 वर्षाचा असताना त्याला मोबाईल मध्ये शांताबाई दाखवतात. 2 वर्षाचा असताना मोबाईल मध्ये शांताबाई दाखवतात आणि मोठं झाल्यावर का चष्मा बघून 60 वर्षात झाल्यावर का चष्मा बघून राणी बघणार आहे का? त्याला ज्ञानोबा कोण तुकोबा कोण हे सुद्धा माहित नाही. त्याला ज्ञानोबा कोण तुकोबा कोण हे सुद्धा माहित नाही. माय बाप विठाला विठाला मायबाप विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्हाला किती जरी काही म्हणलं तर तुम्ही कसे आहात निर्लज्जम सदा सुखी. कोणी म्हणून महाराज बेसरमाच्या डॅश डॅश जागी झाड लावलंय तो म्हणतो बरं झालं बसायला सावली झाली विठाला विठाला. महाराज आपण कुठं होतो कीर्तनामध्ये कुठं होतो रामायणामध्ये प्रवेश करीत होतो. राम कोण होता? राम आणि लक्ष्मणाला रावणाने पळून नेले होते. कोणी म्हणाल महाराज रावणानेच पळून नेले होते का? हो रावणानेच पळून नेले होते. कोणी म्हणाल महाराज तुमच्या का गोळ्या संपल्यात का? मायबाप महाराज लोकांच्या गोळ्या संपल्या नाही, गोळ्या तुमच्या संपल्यात. कारण तुम्हाला फक्त एकच रावण माहित आहे. ते रावण म्हणजे ज्या रावणाने सीता मातेला पळून नेलं तुम्हाला फक्त तेच रावण माहित आहे. बरोबर आहे की नाही? मग ज्या रावणाने राम आणि लक्ष्मणाला पळून नेलं ते रावण सांगा बरं कोण सांगतंय? आहे रावण. बरोबर. ते रावण म्हणजे आई रावण आणि मई रावण दोघं भाऊ होते, सख्खे भाऊ होते. त्यांनी राम आणि लक्ष्मणाला चोरून नेलं होतं. मायबाप. मग यांचं मरण मग त्याला सोडवायचं म्हणलं की याला मारायला लागत होतं. ह्या 2 राक्षस रावणाला मारावं लागत होतं. मग त्याला मारायचं म्हणलं की अवघड जात होतं. कारण त्या 2 राक्षसांचे रक्ताचे थेंब ज्या ठिकाणी पडतील त्या ठिकाणी दुसरा राक्षस तयार होत होता. मायबाप. मग यांचं मरण यांच्या पत्नीला माहित होतं. तिचं नाव चंद्रसेना. मारुती रायाने तिला विचारले. मग चंद्रसेना म्हणाली पाताळामध्ये अमृताचा कुंड आहे, त्या कुंडातून अमृत घेऊन ह्या रक्तावर टाकतात. म्हणून मायबाप तिथे दुसरा राक्षस तयार होतो. मग चंद्रसेना म्हणाली मी माझ्या पतीचं मरण तुमच्या समोर सांगते पण मला काही इनाम. मारुती राय म्हणाले काय पाहिजे तुला? चंद्रसेना म्हणाली मला रामासोबत लग्न करायचं आहे. मारुती रायना दिला वर तथास्तु वर दिला. पण माझी एक अट आहे, माझ्या स्वामीला बसण्यासाठी चंदनाचं आसन पाहिजे. मग चंद्रसेना म्हणाली जर तुझे स्वामी प्रभू राम माझ्यासोबत लग्न करत असतील तर मी त्यांना बसण्यासाठी चंदनाचा पलंग बनवेन. मग मारुती राय म्हणाले जर माझ्या स्वामीच्या वजनाने हा पलंग मोडला तर लग्न कॅन्सल. लग्न काय होईल? कॅन्सल. मग मारुती रायानं भुंग्याला सांगलं. त्या भुंग्याला सांगलं की रात्रमधून पलंग कोरायचा. त्या भुंग्याने रात्रमधून पलंग कोरला मायबाप. मग मारुती राया प्रभू रामचंद्राकडे आणि लक्ष्मणाकडे गेले. त्यांना सांगितलं आपल्याला चंद्रसेनाच्या घरी चहा प्यायला बोलवलंय. मग महाराज ते सर्व राम आणि लक्ष्मण आणि मारुती राय चंद्रसेनाच्या घरी गेले. तेव्हा मारुती रायानं सर्व जे काही गुपित होतं ते रामाला सांगलं आणि रामाने आपला उजवा पाय त्या चंदनाच्या आसनावर ठेवताच पलंग मोडला. म्हणजे लग्न देखील मोडलं. मायबाप चंद्रसेना रडू लागली आणि म्हणू लागली माझा हा बी पती गेला आणि हा बी गेला. चंद्रसेनाचं असं झालं धोबी का कुत्ता घर का ना घाट का. चंद्रसेनाचं असं झालं. मायबाप चंद्रसेना रामाला विनंती करू लागली. रामाने सांगितलं या तुझ्यासोबत काय नगदी लग्न करणार नाही, तुझ्यासोबत उधारीत लग्न करणार.
मायबाप उदारी लग्न म्हणजे काय? या वर्षी सोयरीक, पुढच्या वर्षी लग्न, याला म्हणायचं उदारी लग्न. रामाने सांगितलं चंद्रसेनाला, रामाने सांगितलं तुझ्या सोबत या अवतारात आम्ही लग्न करणार नाही, तुझ्या सोबत पुढच्या अवतारात लग्न करणार, सत्यभामेच्या रूपात तुला स्वीकारणार. मायबाप विठ्ठल विचार पूर्ण करतो, पण त्याला वेळ लागतो. पण शंकराचं कसं आहे, त्या क्षणाला म्हणजे त्या क्षणाला जो चित्ती जया वासना पूर्वयासी क्षणा. मायबाप शिवशंकराने कुणाची इच्छा त्या क्षणाला म्हणजे त्या क्षणाला पुरविली. सांगते भजन करा विठ्ठला रामाचा सर्व महादेवाचा सर्वात जवळचा भक्त म्हणजे रावण. त्याची आई कैकशी, तिने समुद्राच्या काठेला पूजा मांडली होती. ती पूजा अशी होती, 1.25 लाख बेलपत्र, किती 1.25 लाख न फाटलेले न तुटलेले 3 पाणी म्हणजे 3 पाणी, आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तिने 1.25 लाख बेलपत्र त्या महादेवाच्या पिंडीवर. जर शिवरात्रीच्या दिवशी 1.25 लाख बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर वाहिले आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तर महादेव आपल्याला प्रसन्न होतात. महादेव कैलासावरून निघाले. ही भीती इंद्राला पडली, ही भीती इंद्राला पडली. इंद्र म्हणाला जर कैकशीला जर महादेव प्रसन्न झाले तर आपलं इंद्रपद तिचे मुले हिसकावून देतील. मग चंद्रसेना सर्व पूजा आटपून देवाचं स्मरण करण्यासाठी डोळे बंद करून बसली आणि तेवढ्यात तो इंद्र आला आणि त्याने सर्व पूजा त्या समुद्रामध्ये फेकून दिली. त्याने सर्व ती पूजा समुद्रामध्ये फेकून दिली. त्या पूजेमध्ये भंग झाला. मायबाप चंद्रसेना म्हणाली, एवढी वेळ झालं मी त्या शिवशंकराचं नामस्मरण करते, पण शिवशंकर काय येत नाहीत म्हणून तिने डोळे उघडले. मायबाप काय येत नाही म्हणून तिने डोळे उघडले तर तिथे पूजा नव्हती, काहीच नव्हतं. ती रागात आली आणि मग तिच्या मुलाला आवाज दिला, रावणा ए रावणा. रावण तिथे आला आणि तिने सर्व वृत्तांत रावणाला सांगितला. कैकशीने सर्व वृत्तांत रावणाला सांगितला. रावण म्हणाला, एवढूशा महादेवाच्या पिंडी, बाळूच्या महादेवाच्या पिंडीसाठी तू रडतीस, मी तुला महादेवापासून आत्मलिंग आणून देतो. मग रावण कैलासावर निघाला. तिथे महादेव आणि पार्वती दोघे बसून होते. रावण तिथे पोहोचला. महादेवानं पाहिलं आणि महादेव म्हणाला, का रावणा इथे काय काम काढलंस? रावण म्हणाला, तुमच्यापाशी मला एक काम होतं, पण मी 2 कामं करून जाणार. माझं पहिलं काम होतं, मला तुमच्यापासून आत्मलिंग घ्यायचं होतं, पण तुमच्या समोर जगाची विश्व सुंदरी पार्वती तुमच्यापाशी आहे. ही तुमच्यासारख्या भूताला शोभत नाही. ही माझ्या सोन्याच्या लंकेची होती, ही मला देऊन टाका. महादेवाने कशाचा विचार न करता त्याची स्वतःची बायको त्याला देऊन टाकली. महाराज एवढं महादेव तात्काळ देतो. विठाला रावणाला तात्काळ दिलं. एक पापी होता, रोज दारू मटण खात होता. तो एक दिवस शिकारीला गेला आणि एका झाडावर बसला. त्याने विचार करू लागला, शिकार काही येत नव्हती. त्याने विचार केला, आज जर का शिकार नाही भेटली तर माझ्या घरचे मुले बाळे उपाशी आहेत, ते आज सुद्धा उपाशी राहतील. त्याने विचार केला, भीक मागाव तर कोणी आपल्याला दारासमोर उभा होऊ देत नव्हतं.
कारण तो शिकारी भिल्ल जातीचा होता. भिल्ल जातीचं वागणं कसं राहतंय, घाण. म्हणून त्याला कोणी दारासमोर उभा राहू देत नव्हते माय बाप. मग त्याने विचार करत करत झाडाचे पाने तोडले. ते झाड कोणतं होतं, बेलाचं. आणि त्या बेलाच्या झाडाखाली शिवलिंग होतं आणि ते त्याच्यावर कचरा होता. त्याच्यामुळे ते शिवलिंग दिसत नव्हतं आणि ते झाडाचे पानं तोडून तोडून त्या शिवलिंगावर टाकत होता. आणि तो दिवस पण शिवरात्रीचा होता. मग महादेवाने कशाचा विचार न करता सरळ आपली कैलासाची जागा त्या भिल्लाला देऊन टाकली. याची कुळ न पाहे काही, याची कुळ न पाहे काही, याची कुळ न पाहे कैलासीच्या ठाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पवित्र आहे ते महाराज अभंगाच्या जनार्दनी सोपे,
जपेन. महाराज अशा भोळ्या भगवंताचं नाव जपलं तरी किती सोपं आहे, किती पवित्र आहे. महाराज महादेव असो, विठ्ठल असो या दत्तात्रय असो, तिन्ही देव एकच आहेत, पण फरक कशामध्ये आहे? त्यांच्या नावामध्ये फरक आहे. एका नदीच्या काठी तिघे जण होते. एका नदीच्या काठी तिघे जण उभा होते. त्याला नदी समुद्राच्या म्हणजे नदीच्या पलीकडे जायचं होतं. मग एक जहाजवाला आला. ती जहाज किती माणसाची होती? एका माणसाची जहाज होती. पहिला माणूस बसला, पलीकडे गेला, त्याच्यावर नाव होतं जहाज. दुसरा माणूस बसला, पलीकडे गेला, त्याच्यावर नाव होतं नाव म्हणजे जहाजाचा दुसरा प्रकार. तिसरा माणूस बसला, तिसरा पलीकडे गेला, त्याच्यावर नाव होतं बोट. मग तिघे जण पलीकडे पोहोचले मायबाप. मग हा म्हणाला, पहिला म्हणाला मी जहाजेनं आलो, दुसरा म्हणाला मी नावेनं आलो, तिसरा म्हणाला मी बोटनं आलो. मायबाप साधन एकच आहे, पण नावामध्ये फरक आहे. फरक कशामध्ये आहे? नावामध्ये. तर तिन्ही देवाचं जरी भजन केलं तरी मोक्षालाच जावं लागतं. करियली ऐसी केली कटकट वा कडिका नीट गुरुदेवाचा ने. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, गुरुदेवांच्या चरणी, तुम्हा माय बाप्पाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर जय विठ्ठल घ्या. जय विठ्ठल. काला साबण घ्यायचा का? काला साबण दही हंडी आहे का? कंठी धरिला कृष्ण मने अवघा मांगदेव जाय बाहेर. हरी तुका म्हणे भो मंडळे
वैष्णवी